जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका मस्त नवीन आणि चमचमीत रेसिपी सोबत आली आहे. तर जेव्हा घरात काही भाजीला नसतं ना, तेव्हा माझी मम्मी ना मस्त असं मिरची डाळीची रेसिपी करायची, जी की बनवायला अगदी सोपी, कमी वेळात कमी साहित्यात होते, मात्र खायला खूप छान लागते. जेव्हा कोणाची ना आवडती भाजी घरात बनवतात किंवा घरात भाजीला काही नसतं ना, तेव्हा ही रेसिपी बनवून बघा, सगळे अगदी आवडीने खातील. तर म्हटलं चला माझ्या मम्मीची ही रेसिपी आज तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी. तर आज आपण ना छान असं मिरची डाळीची रेसिपी बघणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, ही मिरची आणि डाळीची रेसिपी करण्यासाठी सगळ्यात आधी तर मी इथे आपल्या पोपटी मिरच्या असतात ना, ज्या की कमी तिखट असतात, त्या घेतलेल्या आहेत इथे. त्याचसोबत त्याच्यामध्ये आपल्या ज्या तिखट मिरच्या असतात ना, त्या सुद्धा 3-4 ऍड केलेत. आणि इथे मी मुगाची डाळ घेतलीये, जी की 15-20 मिनिटापूर्वी भिजत घातलीये पाण्यात. एक मोठा चमचा इतकी डाळ घेतलीये, ती मस्त भिजू द्यायची पाण्यात 15-20 मिनिटं. आता काय करायचं, या मिरच्याची देठं ना सगळी अशी काढून घ्यायची आणि जर तुमच्याकडे चॉपर असेल ना, तर चॉपरमध्ये टाकून अगदी असं आपण काय म्हणतो जाडसर ओबडधोबड वाटून घ्यायचंय. किंवा तुम्ही मिक्सरमध्ये टाकून सुद्धा वाटू शकता, किंवा तुमच्याकडे खलबत्ता असेल ना, त्याच्यात सुद्धा टाकून तुम्ही पटापट वाटू शकता. अगदी बारीक नाही वाटायचं किंवा मोठंही नाही, थोडंसं असं ना मीडियम जाडसर वाटून घ्यायचंय आपल्याला. तर मी मिरच्यांची देठं काढते आणि मिरच्या वाटून घेते सगळ्यात आधी. तर हे बघा, छान अशी आपण मिरची ना, माझ्याकडे तर चॉपर नाही आता अवेलेबल, सो मी मिक्सरच्या भांड्यातूनच अशी थोडीशी जाडसर वाटून घेतलीये. आता मिरची आपली रेडी आहे. बाकीची रेसिपी कशी करायची ती तुम्हाला सांगते, चला पटकन. तर म्हणजे आता मिरची वाटून झाली ना, एक असा पसरट पॅन घेतलेला आहे मी. तुम्ही कढई वगैरे काही घेऊ शकता. त्यामध्ये ना मोठे 2 चमचे इतकं तेल आपल्याला ऍड करायचं आहे. आणि तेल मस्त तापलं की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचंय. ह्या रेसिपीमध्ये मी मोहरीचा वापर करत नाही सहसा. त्याचसोबत इथे 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या मी अशा ठेचून घेतलेत, त्या सुद्धा ऍड करायचे. आणि मस्त थोडासा लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचेत आपल्याला. आता लसणाला थोडासा लालसर कलर आला ना, त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा मी इथे ऍड केलाय. आणि कांदा सुद्धा छान असा सॉफ्ट होईपर्यंत, कलर चेंज होईपर्यंत ना परतून घ्यायचा आहे तेलावर. आता कांद्याचा कलर ना असा चेंज झाला ना, की त्यामध्ये आपण जी मिरची वाटून घेतलेली ना ती ऍड करायची आहे. कांदा ना जास्त पण तळायचा नाही, 70-80% इतका तळला तरी बस होतो. आता मिरची टाकली ना की गॅस बारीक करून घ्यायचा आहे, नाही तर ठसका उठतो घरभर. एकदा व्यवस्थित मिक्स करायची. आता मिरची थोडीशी परतली ना तेलावर 10-20 सेकंद, की त्यामध्ये आपण जो टोमॅटो बारीक चिरून घेतलाय ना तो ऍड करायचा. त्याचसोबत ही डाळ जी आपण मुगाची भिजत घातलेली ना ती सुद्धा टाकायची आहे. जर तुम्हाला तुरीची वगैरे टाकायची असेल ना, तर 1-2 तास भिजत घाला रेसिपी करायच्या आधी, आणि मग ऍड केली तरी देखील चालेल. त्याचसोबत अगदी चिमूटभर हळद टाकायची आहे. आणि चवीपुरतं मीठ. थोडंसं मीठ जास्त टाकलं ना तरी सुद्धा चालेल, छान लागतं या रेसिपीमध्ये. आता नाही व्यवस्थित मिक्स करायचं सगळं. आणि मीडियम टू लो फ्लेमवर ना छान असं कुक करून घ्यायचंय सगळं. झाकण ठेवलं तरी चालेल, नाही ठेवलं तरी चालेल. पण आता हे सगळं जिन्नस टाकल्यानंतर ना मी झाकण ठेवून ह्याला 2 ते 3 मिनिटं शिजवून घेणार आहे, जेणेकरून आपला टोमॅटो आहे ना तो मस्त सॉफ्ट होतो. तर 2-3 मिनिटं मस्त हे सगळं वाफलं गेलं ना आपलं, की त्याला छान असं पाणी सुटायला लागतं बघा. आता काय करायचं, परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं. आणि हाय फ्लेमवर नाही करायची ही रेसिपी, बिकॉज ना खाली चिटकली सुद्धा जाते आणि घरभर मिरचीचा ठसका सुद्धा उठतो. त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवरच करायची. आता यामध्ये ना अगदी असं जाडसर कूट केलंय, बघू शकता तुम्ही. ते मी 2 चमचे ऍड केलंय. त्याचसोबत थोडीशी कोथिंबीर. आणि परत एकदा मिक्स करायचं आणि झाकण ठेवून अजून 2 मिनिटं ना शिजवून घ्यायचंय कूट टाकल्यानंतर. ही रेसिपी लोखंडी तव्यात सुद्धा खूप छान लागते, पण आज नेमका माझ्या तव्यात ऑलरेडी सकाळी भाजी केलेली, म्हटलं आपण ह्या कढईत करूया. आता हिला परत झाकून 2 मिनिटं ठेवून देऊया. तर मंडळी, अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात छान असं आपल्या मिरची डाळीची रेसिपी तयार आहे. आणि बघू शकता कसली भन्नाट दिसते आणि जो सुगंध सुटलाय ना राव, आहा, काश मी तुम्हाला मोबाईल मधून देऊ शकली असती यार. लिटरली खूपच छान सुगंध सुटलाय. त्यातल्या त्यात तुम्ही बघितलं असेल तर फक्त 10 मिनिटाची रेसिपी आहे, जास्त वेळ सुद्धा लागत नाही. तुम्ही ना चपाती, भाकरी किंवा आपल्या तांदळाच्या भाकरी कशासोबतही ट्राय करू शकता.
खूप छान लागतं किंवा ना डाळ भातासोबत सुद्धा खूप मस्त लागतं हे. किंवा तुमच्या कधी हस्बंडच्या टिफिनला काही नसेल तेव्हा हे बनवून द्या, खूप छान लागतं. माझी मम्मी ना जेव्हा ही रेसिपी बनवायची तेव्हा म्हणायची ना, मिरचीची भाजी बनवली आहे मी, आणि लिटरली खूप छान लागते. नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.